घरी जायला बघा मला 10 वाजलं. 10 9:30ला शेपी आमटी करायची होती त्यामुळे उशीर झाला. 9:30-10ला निघाले घरी. तर अण्णा बोलले नको जाऊ आणि हे बी म्हणले नको जाऊ, आपण दोघं जाऊ संग. तर पोरांना रोटी आणि पनीरची भाजी घेतली होती. तर बघा ना आता गार झाल्या. आता वाजल्यात 11. आता दादू दीदी झोपली पण असली माझी वाट बघत. लागली वरडायला. अण्णा पण लागले वरडायला की आता संध्याकाळचा 11 वाजता 10 वाजता एकटी गाडीवर जातो पाहिजेत का. ते म्हणले मग माझ्याबरोबर जाऊ, आपण जाऊ. आता कधी जातात माहिती बघा. आता पोरं माझी वाट बघून झोपली असतील खायची. आता तर ह्यांचं सकाळच्या नाश्त्याची नियोजन चाललंय तिथं. अजून तिथं आज पण ती मिस्त्री आला नाही आहे. आज पण 4 गाड्या थांबून गेल्या सकाळी की विचारलं नाश्त्याला आहे का. आणि काय होतं माहिती का, रात्रीची पोरं हे पण दमतात. मग उघडायला जरा थोडंसं नाश्ता करायला एक होता तो मुलगा, तो गेला. मग वडापाव हे करायला माणूस नाही आहे. आणि सकाळचं एक लेडीजला विचारलं तर ती पण म्हटली सकाळ 7 वाजता मी नाही येऊ शकत, लहान मुलं आहेत तिची पण वाटते. असं होते. आणि मला पण येता येत नाही. मग मी दुपारचा नाश्ता देते, मिसळ बनवते. मी 10-10:30 वाजता बाजार घेऊन आले तर तिथून नाश्ता करते, मिसळ बनवते, भजी देते, वडापाव बनवते, हे सगळं करते. पण दुपारच्या नंतर नाश्ता कधी लागतो, सकाळी नाश्ता लागतो. आज 2 गाड्या गेल्या. 2 गाड्यामध्ये कमीत कमी 7-8 माणसं, 14 माणसं होती. 2-2.5 हजार रुपयाला. म्हणजे सकाळची लक्ष्मी तिथे डावडली जाते की नाही म्हणून सांगता येते. काय करणार, हे पण दमतात ना रात्रीचे काम करून. तर असे गिराईक होतं. रात्रीचं भरपूर गिराईक काय आहे. जरा दुपारी स्लो चलतोय, संध्याकाळी स्लो चलते. तर आता त्यात आले बाई म्हटली येते म्हणून. तर तिच्यासाठी हे चालले असं का, घरचाच फोन येतोय मला की मम्मी तू कधी येते म्हणून. दिदी दादूचा दिसतोय फोन आलेला. तर असं हे आता बाहेरून दाखवते मी तुम्हाला का. असं हे आता मांडले. आता तात्पुरतं काय करायचं, कमीत कमी चहा तरी जायला पाहिजे ना. सकाळी 7ला उघडायला पाहिजे. चहा, वडापाव, पुरी भाजी नका का होईना, पण कमीत कमी वडापाव आणि मिसळ जरी गेली तरी लय भारी. काय सकाळी 7 वाजल्यापासून, कारण मेन हायवे रोडला आहे. माणूस सकाळी नाश्त्याला चहालाच थांबतं त्यामुळं. आणि दुपारी जातं थोडंफार. आता व्हेजचं चालू केलं आहे आपण, जाईल हळूहळू. आता तिथला कोबा करायचा राहिला. आज काल बघा तेवढीच बट्टी झाली तर तो मिस्त्रीचा आला नाही एवढा कोबा राहिला करायचा. आता ते आतमध्ये. तर आपल्या तात्पुरतं असं टेबल वगैरे मांडलं आहे. कमीत कमी इथे चहा, शिगडी येताना घरी आपली शिगडी आहे, शिगडी आणायची. ते बोर्ड पण लावलेला आहे इथं कसा मिसळीसाठी. खूप तयारी करून हे केले. उशीर झाला जाईल आता, ते होईल आता. ती एक बाई म्हणते मी करते, येईल करून ती. त्याच्या रात्रीच्या आत्ता आम्हाला 10:30 वाजलेले आहेत. मुलांचा फोन येते. आमच्या अण्णा कसे बसलेत बघा इथं. कसे असतात बघा. मला म्हणले जाऊ नको पोरे, तू 10 वाजले ती एकटी जाती, तुला कळतं पिळतं का नाही. लागले वरडायला. असे बसलेत. असं कस्टमर 2 जेवते चालले. असे ऑर्डर जाते. आत्ता ऑर्डर कधी आपण ह्यांना विचारू आपले गिराईक कधी लागतो. बघा 12-1 वाजता गिराईक लागते ना. आता का ह्या मावशी मी तिची भाजी निवडते बसून तिथं. ह्या घरी गेल्या आणि हे असतात आणि अण्णा हे दोघं. मग गिराईक एवढं गिराईक लागतं का नाही. 12च्या नंतर गिराईकांना कळत नाही की काय द्यायचं. ते आतमध्येच भाजी बिजी देतात. हे रोट्या मारायला बी जातात. एकटेच आहेत. शांता 12-1 वाजूस तर जातो. 3 जणच आहेत. मग ह्या दोघांवर खूप लोड येतो. त्यामुळे मग हे काय करतात, कधी घरी येतात कधी नाही. मग हे 3घच करतात. आणि संध्याकाळचीच गिराईक, कारण हायवे रोड आहे ना. संध्याकाळी 12-1 आपलं पहाटे 3-4 वाजूस तर हॉटेल चलते. त्यामुळे लोड येते. अजून बी कामगार पाहिजे. ती 3 जण तर आलतीच्या तिनं ते महागारी गेले. त्यांच्या बहीण आजारी पडले म्हणून. अजून बघतोय वेटर आचारी लागतात आपल्याला दिवसा. 4 बाया आहेत. सकाळ दुपारी झाडून गेला, पुसून गेला, भांडी घासायला, वडापाव करायला. त्यात पुन्हा मी आहे. माझे तर फुल पगार रोजची. काय करता, माझंच आहे म्हणल्यावर मला कोण पेमेंट येते. काय बोलते. किती वाजल्या घरी, कधी जायचं. जाऊ ना, मला पोटा पाण्याचं बघू द्या पहिलं. मित्रांनो, माझ्या भावांनो, बहिणी, व्यवसाय करायचं म्हणलं तर व्यवसाय सेट होणे पैसे. जोपर्यंत व्यवसाय सेटअप तयार होत नाही तोपर्यंत मालकाने झोपायचं नसतं. आणि एखाद्या व्यवसायामध्ये मालक ज्यावेळेस स्वतःहून राबतो त्यावेळेस तो यशस्वीरित्या तो पार पडत असतो. मी रात्रंदिवस झोपतोय कशासाठी. ह्या गोष्टी
एका दिवसात नाही सक्सेस होत. एखाद्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये 1 महिन्यात 2 महिन्यात हार मानू नका. तो व्यवसाय तडीस नेण्यासाठी जीवाच्या पलीकडे त्याच्यामध्ये उतरा. त्याच्यामध्ये काय कमी आहे, आपल्याकडचं गिऱ्हाईक दुसरीकडे का जात आहे, आपली स्वतःची चूक शोधा. आपण कुठं कमी पडतोय, शेजारच्या हॉटेलला जात आहे म्हणून त्याच्यावरती जळू नका. महत्त्वाचा विषय आहे की आपल्याकडनं काय चूक होती, आपलं गिऱ्हाईक दुसरीकडे का जात आहे, आपण कुठे कमी पडतोय हे शोधलं पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपण त्या धंद्यामध्ये, त्या व्यवसायामध्ये यशस्वी होत असतो. माझी सर्वांना, माझ्या युवकांना माझी विनंती असेल की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, परंतु त्याच्यात हार मानू नका. स्वतः धडपड करा, स्वतः उतरा. कशा पद्धतीने भाज्या बनवायच्या, कशा पद्धतीने काय करायचे, डेकोरेशन कशा पद्धतीने. आज मी हे जे समोरचं डेकोरेशन करतो, मला जशी आयडिया येईल त्या पद्धतीने गार्डनमध्ये गार्डन तयार करणार आहे. हे समोरचे हे जे छोट्या छोट्या लाईट दिसत आहेत झाडांना लावलेल्या, प्रत्येक त्याच्यामध्ये टेबल खुर्ची टाकलेली आहे. असं सुसज्ज बनवतोय. या ठिकाणी फॅमिली आल्याच्या नंतरनं त्या फॅमिलीला मनमुरादपणे जेवणाचा आस्वाद घेता आला पाहिजे, आनंद लुटता आला पाहिजे. ह्या उद्देशाने सगळं चालू आहे. आणि ते सक्सेस करण्यासाठी आपल्याला जीवाचा आटापिटा करावा लागला तरी हरकत नाही. मग आपण शिकलो काय छत्रपतींच्या शिवराज्या या महाराष्ट्रामध्ये? छत्रपती शिवरायांनी शिकवलं काय की हार मानायची. असू द्यात, बाकीचं काय असेल ते बोललंच. नाही तर म्हणतात तू काय भाषण चालू केलं का काय, मी काय त्यातलं नाही. परंतु मी माझ्या ह्याच्यामध्ये जो सेटअप मला उभा करायचा आहे तो जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत मी माघार घेत नाही. बाकीचं चला मग आता घरी जायचं. वेळ झाला, दादा दिदी वाट बघतात, त्यांच्यासाठी मी पनीरची भाजी ती घेतली ती. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा. सोपं नाही हॉटेल चालवायचं, खूप कष्ट पण आहे आणि त्यात सगळं हे पण करावं लागतं. वडील पण ओरडतात, सासरे पण ओरडतात, रोज संध्याकाळी एकटी जाते, उशिरा जाते, पण नाही विलाज आहे त्याला. आता काय करतात, थोडे दिवसासाठी सगळं सुख पण पाहिजे असं नसतं. काही संकट येतात त्याला तोंड द्यावं लागतं. चला मग, बाय.